नमस्कार. लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहीण योजनेतील नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणी पाहू शकता, लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली आहे. सरकारने ही गुड न्यूज दिलेली आहे. लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर आपण माहिती बघणार आहोत की आता झटपट फॉर्म मंजूर होणार. बघा, आता जे काही फॉर्म आहेत आता हे झटपट मंजूर होणार आहे. ते कसे मंजूर होणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. जर तुमचा देखील अर्ज मंजूर झाला नसेल तर तुम्ही काय करू शकता ती देखील माहिती बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढची माहिती बघणार आहोत की ही जर चूक केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर ती कोणती चूक आहे, साधारणतः ही चूक सर्वच महिला करीत असतात, ते देखील पाहणार आहोत. नंतर महत्त्वाचं म्हणजे आता महिलांचं टेन्शन मिटलं आहे. बघा, जे काही महिलांचं टेन्शन आहे ते सरकारने दूर केलेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहिणीबद्दलची संपूर्ण माहिती आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर बहिणींसाठी कोणती गुड न्यूज आहे लगेच पाहूया. तर वेळ न वाया न घालता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर संपूर्ण माहिती काय आहे लगेच पाहायला सुरुवात करूया. तर बघा, आपण संपूर्ण माहिती बघण्यासाठी इथे आलेलो आहे. तर ही जी आपल्याला हेडलाईन दिसते, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, आता अर्ज झटपट मंजूर होणार, ही बातमी आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ते काय म्हणतात की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. आता सर्व अर्ज झटपट मंजूर होणार. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांनी घेतला नाही आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक, बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्या कारणाने हे अर्ज रखडले आहे. त्याचबरोबर अर्जाबरोबर महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहेत. हे संभ्रम आता चुटकीस दूर होणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप अनेक महिलांना घेता आलेला नाही आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव, मोबाईल नंबरशी आधार लिंक नाही आहे काही काहींचा, तर बँक अकाउंटशी आधार लिंक नसल्या कारणाने काहींचे अर्ज असे रखडले आहेत. त्याचसोबत महिलांमध्ये अजूनही संभ्रम आहे. अजूनही त्यांच्या मनात अशी शंका आहे की हे चुटकीसारखी दूर करणार आहे सरकार. त्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 31 जुलैपर्यंतचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर बघा मित्रांनो, लाडक्या बहिणींचे जे 31 जुलैच्या आधी ज्या लोकांनी अर्ज केली होती तर त्यांचे आता अर्ज मंजूर झाले. तुमचे अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर झाला नसेल तरी सांगा आणि झाला असेल तरी सांगा. जर तुमचा अर्ज काही समस्या असेल अर्जाविषयी तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर बघा, 31 जुलैनंतर केलेल्या अर्जाची छाननी आता कुठे सुरू झालेली आहे. तर जे आपण 31 जुलैनंतर जे अर्ज केली होती त्यांची आता छाननी सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या अर्जात देखील अनेक महिलांना रिसबमिट करायचे पर्याय दिले आहेत. तर बघा मित्रांनो, या अर्जात देखील महिलांना आता रिसबमिट करण्याचे ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत. या रिसबमिट प्रोसेसमध्ये काय करायचं, त्याचसोबत अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करायचं, अशी अनेक महिलांच्या मनात शंका आहे. तर बघा मित्रांनो, जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर यामध्ये काय प्रोसेस आहे ते कसं करायचं, त्याचबरोबर अर्ज जर आपला रिजेक्ट झाला तर काय करायचं, असे अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहेत. तर त्याचसोबत ज्यांनी अद्याप अर्ज केले नाही ते देखील संभ्रमात आहे. तर बघा, ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केले नाहीत त्या महिलासुद्धा संभ्रमात आहेत, ते देखील संभ्रमात आहेत. त्यामुळे या समस्येचं निराकरण करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हेल्पलाईन सुरू केली आहे. तर बघा, अशा महिलांचे जे संभ्रम आहे ते दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आता नवीन हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. या हेल्पलाईनने महिलांची योजनेसंबंधीची समस्या आता दूर होणार आहे. बघा मित्रांनो, ज्या महिलांनी अद्यापही अर्ज केलेले नाही त्यांना समस्या आहे, अशा महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने आता हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. हे हेल्पलाईनने महिलांची अनेक योजनांसंबंधीच्या समस्या आता दूर होणार आहे. त्यांची जर काही समस्या असेल तर ते ह्या नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात, त्यांच्या समस्या दूर केल्या जाईल, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केलेली आहे. तर बघा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केलेली आहे.
यामध्ये लाडक्या बहिणींना या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या त्यांच्या समस्या सांगायच्या आहे. तर बघा मित्रांनो, आपले जे उपमुख्यमंत्री आहे अजित पवार यांनी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे. लाडकी बहिणींसाठी हा जो नंबर आहे आपण बघू शकता. या क्रमांकाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तुमच्या ज्या काही लाडक्या बहिणी योजनेबद्दल समस्या आहे ते त्यांना सांगायचे आहे. ते नक्कीच तुमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या क्रमांकावर फोन करसाल. ह्या क्रमांकावर तुम्ही जर तुमच्या समस्या सांगितल्या तर त्यानंतर 72 तासाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या सर्व समस्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्याने महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 181 ह्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता आणि आपली तक्रार दाखल करू शकता. तर बघा मित्रांनो, ज्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात अजूनही हप्त्याचे पैसे मिळालेले नाही तर त्या महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाही. तर तुम्ही काय करू शकता, 181 ही जो हेल्पलाईन नंबर आहे या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची तक्रार इथे दाखल करू शकता. महिलांना शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येत आहे. तर बघा मित्रांनो, आपण जो फॉर्म भरतो नारी शक्ती दूत ॲपवर, त्या दूतून सुद्धा आपण तक्रार नोंदवू शकतो. महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येते. त्यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निराकरण होणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर ॲपमधून जर तक्रार करता येत नसेल तर तुम्ही स्वतः अंगणवाडी केंद्रात जाऊन तुमची तक्रार दाखल करू शकता. तुमच्या तक्रारीचे निराकरण करण्याचा पुरेपूर हा सरकार घेत आहे. तर बघा, आपल्या जे समस्या आहे ते या नंबरवर सरकारपर्यंत कशा पोहोचवायच्या, कशा सांगायच्या, त्याची आता संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला वरील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. आपल्याला जो नंबर दिला होता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने, त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. तर सगळ्यात पहिले तो नंबर आपल्याला सेव्ह करायचा आहे. त्यानंतर त्यांना व्हॉट्सअप करायचं आहे. त्यानंतर तुमची भाषा निवडायची. त्यानंतर तुमचा जिल्हा त्यांना सांगायचा आहे. जिल्हा सांगितल्यानंतर तुमचा मतदारसंघ कोणता तो सांगायचा आहे. त्यानंतर तुम्ही महिला आहे का पुरुष इत्यादी गोष्टी त्यांना सांगायच्या आहे. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला ऑप्शनमध्ये निवडायच्या आहे. ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडायची आहे. योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा. त्यानंतर समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करायची आहे. त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी संपर्क साधेल. तर बघा, ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप माहिती दिल्यानंतर यानंतर 72 तासाच्या आत तुमच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हे संपर्क साधतील आणि तुमच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील.